आपण ही तटबंदी या ठिकाणी पाहू शकता। एक मळलेली पाऊलवाट ही तटबंदीवरून चालत चालत जाते। या वाटेवरनं आपण संपूर्ण किल्ल्याला या तटबंदीला फेरी मारू शकतो। हा किल्ला अनेक वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। त्यानंतर तो पेशवाईंच्या मदतीनं हा मराठेशाहीचा एक भाग बनला आणि त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। ह्या किल्ल्याची बांधकामाची जर आपण पाहिलं तर हा नमुना किंवा बांधकामाचं जे रचना आहे ही पोर्तुगीज किल्ले बांधकामासोबत मेळ खाते किंवा त्याच्यासारखी ही मिळती जुळती आहे। आपण जिथपर्यंत समोर पाहू शकता त्या बाजूला सुद्धा आणखी एक तटबंदी आहे। दाट झाडी हे कोकण किनारपट्टीचं वैशिष्ट्य आहे। आज आपण वसई या ठिकाणी आहोत। मुंबईपासून बरंचसं अंतर म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर जरी आपण हा किल्ला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। कारण आता इथून जो गुजरातचा भाग आहे म्हणजे या ठिकाणाहून म्हणजे हा जो भूभाग आहे हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो। ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि पुढे लगेच गुजरात राज्याची भूसीमा ही सुरू होते। हे जे किल्ल्याचा मधलं जे प्रांगण आहे ही मधली प्रांगण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। पशुपक्ष्यांचे आवाज आपण ऐकू शकतो। एक रमणीय अशा प्रकारची सायंकाळ ही किल्ल्याच्या सानिध्यामध्ये आमची आज आहे। बुलंद आणि भव्य अशा प्रकारची मजबूत ही तटबंदी आहे। अनेक वर्ष लढल्यानंतर सुद्धा हा किल्ला ताब्यात येत नव्हता। चिमाजी आप्पा आणि त्यांचे मदतनीस सरदार वेगळ्या प्रकारची योजना आखून सातत्याने या किल्ल्यावर तोफांचा, गोळीबारांचा भडीमार करत होते, परंतु तरीसुद्धा हा किल्ला दाद देत नव्हता। शेवटी या किल्ल्याच्या जमिनीखालून किल्ल्याच्या भिंतीपर्यंत सुरुंग पेरायचे आणि त्या बत्तीला आग लावायची अशा प्रकारची योजना ठरली आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे सुरुंग त्या ठिकाणी लावले गेले। काही सुरुंग त्यांचा स्फोट झाल्यानंतर सुद्धा पाहिजे तसं यश आलं नाही। 2-3 सुरुंग हे नाकायब ठरले, पाहिजे तसा परिणाम त्या ठिकाणी साधला नाही। मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक 5वा सुरुंग हा त्या ठिकाणी लावलेला होता। त्या सुरुंगानं काम साधलं। किल्ल्याची एक भली मोठी भिंत ढासळली आणि त्या ठिकाणून त्या ढासळलेल्या भिंतीतून मराठा सैनिकांना किल्ल्यामध्ये थेट प्रवेश घेता आला आणि हा किल्ला आपल्या मराठेशाहीचा एक भाग त्या ठिकाणी बनला। आज या इतिहासाला कित्येक वर्षांचा, काही शतकांचा काळ मागे पडलेला आहे, पण तरीसुद्धा आजही बघा इतिहासाच्या खानाखुणा सांगत या भिंती आपल्याशी बोलत आहेत, आपल्याला इतिहास सांगत आहेत। जमिनीपासून जर विचार केला तर त्याची उंची आपल्याला दिसून येते, किती भक्कमपणा आहे, किती बुलंदपणा त्या ठिकाणी आहे। या ठिकाणाहून जो फोटोमध्ये उंचवटा दिसतोय तिथे एक गोड्या पाण्याची विहीर आहे। त्यासोबतच या दोन्ही झाडाच्या मध्यभागी जर आपण पाहिलं तर एक छोटासा सिमेंटचा वटा दिसतो।
तिथंसुद्धा एक विहीर आहे. त्या विहिरीला सुद्धा गोडं पाणी आहे. म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर हा किल्ला आहे समुद्रापासून. जवळच एक बाजू समुद्राची आहे. तरीसुद्धा या किल्ल्याच्या आतील ज्या विहिरी आहेत यांना मात्र गोडं पाणी आहे. हा एक खरंच त्यावेळेच्या जलव्यवस्थापनाचा, किल्ले व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट अशा प्रकारचा नमुना म्हणता येईल. थोड्याच वेळापूर्वी आम्ही वसईपासून जवळच असलेला आणि ऐन समुद्रामध्ये असलेला अर्नाळा किल्ला पाहिला होता. त्या अर्नाळा किल्ल्यामध्ये सुद्धा गोड्या पाण्याच्या विहिरी त्या ठिकाणी आढळून आल्या. आजही त्या ठिकाणी जे अर्नाळा नावाचं गाव आहे, ज्याला अर्नाळा किल्ला वसाहत असं म्हटलं जातं, त्या किल्ल्यातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी किल्ल्याच्या आतमध्ये असलेल्या विहिरीवर अवलंबून आहेत. तेथील महिला पुरुष हे पाणी आणण्यासाठी तळ्याच्या आतमध्ये ज्या विहिरी आहेत तिथं जातात, तिथून पाणी आणतात. आता इथं सुद्धा आपण जर पाहिलं तर ह्या विहिरींचं पाणी गोड आहे. त्याचबरोबर हे जे काय अशा म्हणजे खोली असलेल्यासारख्या रचना दिसतात की त्यावेळेच्या किल्लेदार, त्यांचे सरदार यांची राहण्याची जागा असावी. प्रशस्त अशा प्रकारचे हे वाडे आहेत असं आपल्याला दिसून येतं. हे चर्च किल्ल्यामधलंच आहे. अनेक वर्ष हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीजांचं हे एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं सत्ता केंद्र होतं. हे पोर्तुगीजांचं महत्त्वाचं सत्ता केंद्र असल्यामुळं आणि पोर्तुगीजांचं हे धर्मस्थळ या ठिकाणी असणं ही गोष्ट साहजिक आहे. भव्य अशा प्रकारचं किल्ल्याचाच एक भाग असलेलं अशा प्रकारचं हे चर्च आहे. तटबंदीला लागून असलेलंच हे ख्रिश्चन धर्मियांचं प्रार्थनास्थळ. इतिहासाच्या कालखंडामध्ये इथे अनेक पोर्तुगीज सरदार, पोर्तुगीज अधिकारी यांनी त्यांच्या धर्मप्रार्थना या ठिकाणी केलेल्या असतील.